In last lecture, means in lecture number 34, 34 मध्ये आपण काय बघितले, वॉटरशेड कन्सेप्ट अँड मॅनेजमेंट. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द लेक्चर नंबर 35, टोपोग्राफी. आता लेक्चर नंबर 35 मध्ये काय दिले तर 34 मध्ये आपण शेवटला वॉटरशेड कॅरेक्टर्स बघितले, दोन, साईज आणि शेप. राहिलेले कॅरेक्टर्स इथं दिले. मग जॉइंट प्रश्न पडू शकतो कधी कधी की एक्सप्लेन इन डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटरशेड किंवा वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स. त्यावेळेस 34 मधल्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स आणि 35 मधल्या राहिलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स असं लिहून ते उत्तर पूर्ण करावं लागतं. तर बघूयात, आपण काल बघितले होते लेक्चर नंबर 34 मध्ये साईज आणि शेप. आता तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे टोपोग्राफी. त्यातलं पहिला आहे स्लोप. स्लोप मध्ये काय आहे तर लेंथ, डिग्री and uniformity of slope affect both disposal of water and soil loss. Length, degree and uniformity of slopes affect both disposal of water and soil loss. Water disposal वर भी परिणाम करणार आहे आणि soil loss वर भी परिणाम करणार आहे. Degree and length of slope also affect the time of concentration and infiltration rate. Degree and length of slope also affect the time of concentration and infiltration rate. यावर ते परिणाम करणार. त्यानंतर पुढे आहे ड्रेनेज. Topography regulates drainage density, length, width, depth of main and subsidiary channels. Main outlet and its size depend on the topography. Drainage pattern will affect the time of concentration. म्हणजे टोपोग्राफी काय काय रेग्युलेट करणार आहे तर ड्रेनेज रेग्युलेट करणार आहे. ड्रेनेज डेन्सिटी रेग्युलेट करणार आहे. लेंथ त्याचबरोबर विड्थ आणि डेप्थ ऑफ मेन अँड सबसायडरी चॅनल. मेन आउटलेट अँड इट्स साईज डिपेंड ऑन द टोपोग्राफी. म्हणजे जे काही निचरा प्रणाली आहे त्याला जे काही आउटलेट असतील किंवा चॅनल्स असतील ते रेग्युलेट करणार आहे टोपोग्राफी. त्यानंतर 3 नंबर आहे व्हेजिटेशन. डिपेंडिंग अपॉन the type of vegetation and its extent affect the function of watershed. जसं आपण ड्रेनेज मध्ये बघितलं होतं की ड्रेनेज पॅटर्न विल अफेक्ट द टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन, तसं इथे काय म्हणतंय डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ व्हेजिटेशन अँड इट्स एक्सटेंट. टाइप ऑफ व्हेजिटेशन आणि त्याचा जो काही एक्सटेंट आहे ते कशावरती अफेक्ट करणार आहे. अफेक्ट द फंक्शन ऑफ वॉटरशेड. वॉटरशेड फंक्शन वरती ते अफेक्ट करणार आहे. त्याला एक्झाम्पल दिलेत त्यांनी, एक्झाम्पल दिलेले आहे. एक्झाम्पल दिलेत त्यांनी इनफिल्ट्रेशन, रिटेन्शन, रन ऑफ, इरोजन अँड सेडिमेंटेशन. हे एक्झाम्पल झाले व्हेजिटेशन. त्यानंतर पुढे आहे जिओलॉजी, रॉक अँड सॉइल. Geology, rock and soil. Geological formation and rock types affect the disposition of water erosion, readability of channel and hill faces, occurrence of slides. जिओलॉजिकल फॉर्मेशन आहे जसं म्हणजे रॉक टाईप म्हणजे खडकाचा प्रकार, हे सुद्धा डिपेंड करणार आहे वॉटर इरोजन वरती. त्यानंतर दिस फॅक्टर डिटरमाइन्स सेडिमेंट प्रोडक्शन, सेम इग्निशियस रॉक लाईक कॉर्ड्स, फील्डस्पार एक्सेट्रा. कॉर्ड्स किंवा फील्डस्पार जो रॉक आहे त्यावर ते दिसून येतं. ते कसं आहे बघा, हार्ड अँड डू नॉट
इरोड इझिली, ते हार्ड आहे आणि इरोजन होणार नाही. व्हेअर ॲज शेल्स, हायलाइट्स एक्सेट्रा इरोड इझिली. त्याचबरोबर जे काही शेल्स आणि हायलाइट्स आहेत ते इरोजन इझिली होणार आहे. क्विकली फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल, त्यामध्ये स्पेशली जर बघितलं टेक्स्चर, स्ट्रक्चर आणि डेप्थ, सॉइल डेप्थ, हे काय होणार आहे, इन्फ्लुएन्स टू ए ग्रेट डिग्री डिपोजिशन ऑफ वॉटर बाय वे इन्फिल्ट्रेशन, स्टोरेज अँड रनऑफ. त्यामध्ये इन्फिल्ट्रेशन, स्टोरेज आणि रनऑफ सुद्धा होऊन येणार आहे. हे बघितलं जिओलॉजी, रॉक अँड सॉइल मधली माहिती. त्यानंतर पुढे बघूया क्लायमेट. तर यामध्ये बघा क्लायमेट पॅरामीटर अफेक्ट द वॉटरशेड फंक्शनिंग अँड इट्स मॅनिप्युलेशन इन 2 वेज. क्लायमेट पॅरामीटर जे आहेत ते कशावर अफेक्ट करणार आहेत, तर वॉटरशेड फंक्शनवरती. कशावरती, वॉटरशेड फंक्शनवरती. 2 वेन. आता पहिला बघू. रेन प्रोव्हाइड्स इनकमिंग प्रिसिपिटेशन along with its various characteristics like intensity, frequency and amount of rain. जो काही रेन येणार आहे किंवा पाऊस येणार आहे तो पावसाला वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. म्हणजे जसं पहिला आहे इंटेन्सिटी, म्हणजे तीव्रता किती आहे हे बघणं गरजेचं आहे. फ्रिक्वेन्सी किती आहे, वारंवार किती वेळेस आहे, आणि अमाऊंट ऑफ रेनफॉल म्हणजे किती पाऊस पडलाय, ह्या गोष्टी सुद्धा बघणं गरजेचं आहे. पॅरामीटर लाईक रेनफॉल, टेम्परेचर, ह्युमिडिटी, विंड व्हेलॉसिटी एक्सेट्रा रेग्युलेट अदर फॅक्टर लाईक सॉइल अँड व्हेजिटेशन. जे काही पॅरामीटर आहे, रेनफॉल असेल, टेम्परेचर, ह्युमिडिटी असेल किंवा विंड व्हेलॉसिटी असेल, हे रेग्युलेट काय करतं, रेग्युलेट अदर फॅक्टर लाईक सॉइल अँड व्हेजिटेशन. हे बघितलं आपण. त्यानंतर 6 नंबर आहे लँड यूज. आता यामध्ये बघा टाइप ऑफ लँड यूज, इट्स एक्सटेंट अँड मॅनेजमेंट अफेक्ट द वॉटरशेड बिहेवियर. लँड यूज इज इसेन्शियली अंडर कंट्रोल ऑफ लँड युजर्स. लँड यूज हा इसेन्शियल आहे. कशासाठी इसेन्शियल आहे, अंडर द कंट्रोल ऑफ लँड युजर. अंडर द कंट्रोल ऑफ द लँड युजर. लँड युजर जो आहे त्याच्या कंट्रोलमध्ये ते असणं गरजेचं आहे. तर इथं हे कॅरेक्टरिस्टिक्स संपतात. म्हणजे वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण टॉपिकच्या सुरुवातीला प्रश्न सांगितला होता की राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वॉटरशेड, असं जर म्हणलं तर गेल्या लेक्चरमध्ये म्हणजे ते 34 लेक्चरमध्ये 34 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण 2 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. 34 नंबरचं लेक्चर त्यामध्ये 2 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, साईज आणि शेप. आज बघतो आपण 35. त्यामध्ये टोपोग्राफीमध्ये 3 आहे. पहिला आहे स्लोप, दुसरा ड्रेनेज आणि तिसरा व्हेजिटेशन. 4 नंबर जिओलॉजी, रॉक अँड सॉइल. 5 नंबर क्लायमेट आणि 6 नंबर लँड यूज. या 6 नंबर पर्यंत आहे वॉटरशेड कॅरेक्टरिस्टिक्स, परंतु 2 कॅरेक्टरिस्टिक्स 34 मध्ये सांगितले आहेत. राहिलेल्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स ह्या 35 मध्ये सांगितले, ज्या की आज आपण पाहिले आहे. इथं हे समाप्त होतं कॅरेक्टरिस्टिक्सचं. त्यानंतर याच टॉपिक मधला पुढचा पॉईंट आहे वॉटरशेड डेलिनेशन. वॉटरशेड डेलिनेशन म्हणजे त्यामध्ये बघा आता वॉटरशेड डेलिनेशन आपण बघूया. द डेलिनेशन ऑफ प्रायोरिटी आर कॅन बी परफॉर्म्ड टू सम एक्सटेंट बाय रिकॉन्सन्स सर्वे अँड स्टडी ऑफ टोपो शीट. जो रिकॉन्सन्स सर्वे आपण बघितला होता लेक्चर नंबर 1 किंवा 2च्या मध्ये, क्लासिफिकेशन ऑफ सर्वे जिथं होतं त्यामध्ये रिकॉन्सन्स सर्वे होता. तो रिकॉन्सन्स सर्वे वॉटरशेड डेलिनेशनसाठी वापरला जातो. त्याचबरोबर काय वापरलं जातं, स्टडी ऑफ टोपोशीट. टोपोशीट सुद्धा वापरली जाणार आहे. However, this technique is slow and also not provide very accurate information. ही टेक्निक स्लो आहे, त्याचबरोबर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार नाही. डेव्हिएशन
of priority areas and improving the quality of such work can be achieved in better way by using aerial photography. या मेथडनं तर ते सुटेबल नाही, परंतु तुम्हाला जर दुसरी मेथड वापरायची असेल तर ती मेथड वापरा एरियल फोटोग्राफ. कोणती मेथड? एरियल फोटोग्राफ ही वापरायचं. आता यामध्ये एरियल फोटोग्राफ मध्ये काय दाखवते बघा. नॉर्मली द फोटोग्राफ्स ऑफ 1:60,000 स्केल सर्व्स मोर इफिशियंट. एकास 60,000 हे प्रमाण इफिशियंट आहे. बट फोटोग्राफ्स ऑफ लार्जर स्केल ॲज 1:15,000 can also be used for the purpose. एकास 15,000 इतकं प्रमाण सुद्धा वापरलं जातं. त्यानंतर द डेमोक्रेशन ऑफ प्रायोरिटी एरियाज शुड बी अकम्प्लिश्ड ऑन वॉटरशेड बेसिस. वॉटरशेड बेसिसवर ते घेतलं जातं. बिकॉज ए कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉटरशेड मॅनेजमेंट अप्रोच इज इसेन्शियल फॉर कॅरिंग आउट फॉर प्रॉपर सॉइल कॉन्झर्वेशन मेजर. सॉइल कॉन्झर्वेशन मेजर सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. फॉर डेमोक्रेटिक प्रायोरिटीज एरिया ऑन वॉटरशेड बेसिस. वॉटरशेड बेसिसवर जर घ्यायचं असेल, वॉटरशेड बेसिसवर जर ते घ्यायचं असेल तर प्रिपरेशन ऑफ फ्रेमवर्क ऑफ वॉटरशेड. फ्रेमवर्क तयार करावं लागेल वॉटरशेडचं, वॉटरशेड डेलिनेशनचं ओव्हर द एंटायर वॉटरशेड इज अन इसेन्शियल रिक्वायरमेंट. पूर्ण वॉटरशेड वरती ही एक इसेन्शियल रिक्वायरमेंट असणार आहे. Furthermore, it is also necessary that the size of watershed to be delineated should range from 10,000 to 20,000 hectare. वॉटरशेड जे काही डेलिनेशन करायचं आहे, संकेतन करायचं जे आहे ते असावं. संकेतन वॉटरशेड डेलिनेशन म्हणजे रेखाटणं किंवा त्याला एखादी माहिती देण्यासारखं टाईप आहे हे डेलिनेशन. म्हणजे कोडिफिकेशन वगैरे जे असतं ते कोडिफिकेशन वेगळं झालं, डेलिनेशन वेगळं झालं. तर यामध्ये वॉटरशेड टू बी डेलिनेटेड शुड बी रेंज फ्रॉम 10,000 टू 20,000 हेक्टर. किती हेक्टर असावं ते? 10,000 ते 20,000 हेक्टर इतका असावं. बिकॉज फॉर स्मॉल वॉटरशेड द फॉर्म्युलेशन of soil conservation working plans and their execution over a reasonable period is practically possible and easy to. काय म्हणते हे? तर वॉटरशेड फॉर्म्युलेशन जे आहे, सॉइल कॉन्झर्वेशन वर्किंग प्लॅन जो तयार करायचा आहे त्यामध्ये रिजनेबल पिरियड जो आहे तो प्रॅक्टिकली पॉसिबल आहे आणि इझी सुद्धा आहे. हे बघितलं वॉटरशेड डेलिनेशन. आता पुढे बघूयात द स्टेप्स फॉर डेमोक्रेशन ऑफ स्मॉल साइज वॉटरशेड आर डिस्क्राइब्ड ॲज अंडर. 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप यामध्ये काय केलं जातं बघा. डिवाइड द एंटायर वॉटरशेड इंटू सब वॉटरशेड. पूर्ण वॉटरशेड जो आहे, पूर्ण वॉटरशेड काय करायचा तर सब वॉटरशेडमध्ये डिवाइड करायचा. फॉलोइंग इम्पॉर्टंट ट्रायब्युटरीज म्हणजे खालील गोष्टी पाळा म्हणतात. आता बघा पहिल्यांदा काय करायचं. Size of sub watershed should be counted as few lakh hectare. काही लाख हेक्टर क्षेत्र घ्यायचं. ऑप्टिमम सुटेबल स्केल फॉर डेलिनेशन नॉर्मली 1:1 million.
अँड किती स्केल सांगितले त्यांनी, एकास 1 मिलियन घ्या किंवा एकास 1:1 मिलियन तर घ्या किंवा 1:250,000 स्केल घ्यायची. 1:250,000 स्केल हे तरी स्केल फॉलो करायचा. त्यानंतर 2 नंबरची स्टेप बघा. पहिले झालं की 1:1 मिलियन तर घ्या किंवा एकास 2,50,000 हे एक बघितलं. 2 नंबर काय केलंय बघा. अगेन डिवाइड ईच सब वॉटरशेड इनटू स्मॉल साइज. पुढे काय करायचं, राहिलेले वॉटरशेड स्मॉल साइज मध्ये डिवाइड करायचे. हे डिवाइड करत असताना फॉलोइंग डिस्टिंक्ट ट्रायब्युटरीज अँड स्ट्रीम पासिंग थ्रू रिस्पेक्टिव्ह सब वॉटरशेड. यामध्ये काय करायचं तर साइज ऑफ स्मॉल वॉटरशेड शुड बी रेंज ऑफ 1:50,000 अँड superimpose the delineated subwater in the step first on the base map of the area. दुसऱ्या स्टेजमध्ये सुद्धा त्यांनी तेच सांगितले की डिव्हिजन करत चला. जसं आपण पहिल्यांदा पण तिथं एकास 2,50,000 तसं इथं काय सांगितलं, एकास 50,000 इथपर्यंत बघितलं. त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये पुढची जी काय स्टेज आहे, जसं आता इथं 1ला नंतर एकच नंबर दिला, परंतु ते दुरुस्त करा 1, 2 आणि 3. आता पुढे काय म्हणते बघा. पुढचं जसं स्टेज येईल तसं प्रमाण ते कमी होत येणार. पुढची जशी काय स्टेज येईल, पुढची स्टेज आल्यानंतर प्रमाण कमी होत येणार. मग आता यामध्ये फर्दर सब डिवाइड ईच स्मॉल पार्ट ऑफ वॉटरशेड. प्रत्येक वॉटरशेडचा पार्ट परत एकदा सब डिवाइड करायचा. काय म्हणताय, ॲज ऑब्टेन्ड इन स्टेप सेकंड. म्हणजे स्टेप सेकंड मध्ये जे काय ऑब्टेन झाले त्याप्रमाणे अजून एकदा सब डिव्हिजन करा आणि रेंज ठेवा. रेंजेस फ्रॉम 10,000 टू 20,000 हेक्टर. 10,000 ते 20,000 हेक्टर इतकं प्रमाण घ्यायचं. हे बघितलं वॉटरशेड डेलिनेशन मधली माहिती. याच्यावरती सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस पडलेला आहे की एक्सप्लेन इन डिटेल वॉटरशेड डेलिनेशन. वॉटरशेडचं डेलिनेशन कसं करायचं, कोडिफिकेशन जे आहे, कोडिफिकेशन वेगळं, हे आहे डेलिनेशन. वॉटरशेडचं डेलिनेशन कसं करावं, वॉटरशेड डेलिनेशन एक्सप्लेन करा असा प्रश्न पडेल. आणि हे लँग्वेज थोडी हार्ड आहे परंतु सोपं आहे पाठ केलं तर लिहिता येण्यासाठी. वॉटरशेड डेलिनेशनवर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये आपण काय बघितलं तर फर्दर सब डिवाइड ईच स्मॉल पार्ट ऑफ वॉटरशेड ॲज ऑब्टेन्ड इन स्टेप सेकंड इन साइज रेंजेस फ्रॉम 10,000 टू 20,000 हेक्टर. 10,000 ते 20,000 हेक्टर यामध्ये ते सब डिव्हिजन करून घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि इथं हे लेक्चर नंबर 35 टोपोग्राफी समाप्त होतं.